Misleading advertisement is illegal, it's unlawful, and that is punishable as per the FSI Act itself. नमस्कार, कुलाबा न्यूज 24 मध्ये तुमचे स्वागत आहे. देशातील तरुण पिढीला विनाशाच्या मार्गावर नेणाऱ्या पान मसाला आणि तंबाखूच्या ब्रँड विरोधात आता शासन आणि प्रशासन अधिक आक्रमक झाले आहेत. ज्या पदार्थांच्या सेवनाने आरोग्याला हानी पोहोचते तेच घातक पदार्थ आज आपले आवडते अभिनेते आणि क्रिकेटर्स अगदी दिमाखात टीव्हीवर प्रमोट करताना दिसतात. पण यापुढे असं करणं सेलिब्रिटींना महागात पडू शकतं, कारण फसव्या जाहिराती आणि आरोग्याशी खेळणाऱ्या उत्पादनांचं समर्थन करणाऱ्या या बड्या स्टार्सवर आता थेट कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. खुद्द IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांनी यावर अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. आता ऐका तुकाराम मुंडे यावर नेमकं काय म्हणाले आहेत. Misleading advertisement is illegal, it's unlawful. ब्रांडिंग है वो भी अनलॉफुल है, लेकिन जो कर रहा है वो भी अनलॉफुल है, and that is punishable as per the FSI Act itself. तुकाराम मुंडे यांनी अगदी स्पष्ट शब्दात तडाखा दिला आहे की केवळ ती कंपनी किंवा ते ब्रँडच नव्हे, तर जो अभिनेता, अभिनेत्री किंवा खेळाडू अशा पदार्थांचा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये अभिनय करतो, बोलतो किंवा आपल्या हावभावांनी प्रमोशन करतो, तो कायद्यानुसार थेट गुन्हेगार ठरणार आहे. FSSAI कायद्याच्या अंतर्गत अशा कृत्यांवर आता कडक शिक्षेची तरतूद केली जात आहे. येत्या काही दिवसातच यावर प्रत्यक्ष कारवाई सुद्धा पाहायला मिळेल असा इशारा त्यांनी दिला आहे. समाजाच्या आरोग्याशी तडजोड करून पैशांसाठी विज्ञानाची आणि कायद्याची पायामल्ली करणाऱ्या या बड्या स्टार्सना आता कायद्याचा वचक किती ढाकात ठेवतो हे येणारा काळच ठरवेल. पण एक मात्र निश्चित आहे, यापुढे पैशांसाठी व्यसनांना खतपाणी घालणाऱ्या सेलिब्रिटींचा बडगा उडेल हे नक्कीच. यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या कुलाबा न्यूज 24 ला फॉलो करायला विसरू नका.